भारताच्या युद्धनौका आखातात पोहोचल्यात. एलपीजी टँकरसह भारतीय जहाजं सुद्धा बाहेर काढण्यासाठी सज्ज झाल्यात. या युद्धाच्या दरम्यान भारतानं धाडसी पाऊल उचललंय. समुद्रात घडतंय काय जाणून घेऊयात सविस्तर. जगातला सुमारे 20% कच्चं तेल आणि मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची वाहतूक याच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षानं ही सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीनं भारतात एलपीजी टंचाई निर्माण होण्याची शक्यता झाली, ज्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या स्वयंपाकघरावर थेट संकट आलं असतं. कारण भारताची एलपीजी आयातीपैकी जवळपास संपूर्ण पुरवठा याच आखाती देशातून केला जातो. या कठीण परिस्थितीत केंद्र सरकारनं आता तातडीनं पावलं उचलली आहेत. भारतीय नौदलानं ऑपरेशन संकल्प अंतर्गत आपल्या युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये म्हणजेच फारसच्या खाडीत तैनात केल्यात. या युद्धनौका फक्त भारतीय मालवाहू जहाजांनाच नाही, तर आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एलपीजी आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकर्सना सुद्धा सुरक्षा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही दिवसात शिवालिक आणि नंदादेवी यांसारख्या भारतीय एलपीजी टँकर्सनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला. शिवालिक या जहाजानं सुमारे 55,000 टन एलपीजी आणला, तर नंदादेवीनं 46,000 टनांहून अधिक एलपीजी गॅस हा सुरक्षितपणे भारतात आणला. हे भारतासाठी मोठं यश आणि दिलासा आहे. विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही इराणनं भारतासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा मान राखत भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. इराणच्या राजदूतांनी स्पष्ट केलं की भारत आणि इराणचे हितसंबंध सारखेच असल्याने भारताच्या जहाजांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वाट करून दिली जाईल. ऑपरेशन संकल्प अंतर्गत भारतीय नौदलानं या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपली पकड घट्ट केली आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात गॅस पुरवठा सुरळीत होण्याची चिन्ह आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा आपल्या इराणी समकक्षांशी अनेकदा संपर्क साधला. सध्या आखाती क्षेत्रात 24 भारतीय जहाजं आणि 668 भारतीय नाविक कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जहाज मंत्रालय आणि नौदलाचा एक 24 तास नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्यात आलाय. सरकारकडून असंही सांगण्यात आलंय की देशात 50 ते 60 दिवसांसाठी पुरेल इतका तेल आणि गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून एलपीजी बुक करू नये. भारतीय नौदलाचे हे अभियान फक्त ऊर्जा सुरक्षेसाठीच नाही, तर जागतिक स्तरावर भारताची वाढती ताकद आणि आपल्या नागरिकांच्या हितासाठी भारत किती कटिबद्ध आहे हेच दाखवून देतो. भारतीय नौदलाच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.